नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12 जूनचा संपूर्ण भाग. तरी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पाहूया पुढे काय होतं आहे ते. कला ही अद्वैतच्या ऑफिससाठी आलेली असते. ती डबा देऊन बाहेर केबिनमध्ये येते तर ती त्या असिस्टंटला म्हणते, असिस्टंट म्हणते, आपण इथे नको बोलायला, आपण बाहेर बोलूया. मग त्या दोघी बाहेर येऊन बोलत असतात. तर कला म्हणते की तू माझ्याशी अद्वैतचं काही सांगू नकोस, नाही तर अद्वैतला डाऊट येईल आणि माझ्याविषयी काहीही बोलू नकोस, असे या बोलत असतात व कामासंदर्भातही पुढे बोलण्यासाठी एका बाजूला जाऊन बसतात. पुढे तर ती असिस्टंट अशी म्हणते की तुम्ही अद्वैत सरांचा किती स्वभाव ओळखला आहात पटकन या कमी कालामध्ये, तर तुम्ही दोघे एकमेकासाठी परफेक्ट आहात असे म्हणते. व कला म्हणते, कामासाठी मी आले आहे, मला पटकन कामाच्या संदर्भात बोलायचं आहे व इथून जायचे आहे. पुढे नैना आपल्या केबिनमध्ये बसलेली असते. राहुलच्या केबिनमध्ये बसल्यानंतर तिला वाटत असते, मी या खुर्चीमध्ये बसून खूप मोठी झाली आहे. तर इकडे अद्वैत एका माणसाला नेकलेस घेऊन पाठवलेले असते. ते तिला अजिबात आवडत नाही. नैना म्हणते, यांना काही मॅनर्स आहेत का नाही, नोकराच्या हातातून मला नेकलेस पाठवला आहे, यांनी स्वतःहून मला द्यायला काय झाले होते, असे ती म्हणत असते. व परत म्हणते की दिला तर खरा नेकलेस, किती छान आहे हा नेकलेस, असे म्हणून ती त्या नेकलेसकडे पाहतच राहते. नैना म्हणत असते, हा हार मला मिळवावा का लागला, यावरती माझा संपूर्ण हक्क आहे, असे हे विचार करत बसलेली असते. नंतर राहुल येतो. तोपर्यंत ती वेटरला फोन करून सँडविच मागवते, ऑर्डर देते व तो सँडविच घेऊन नोकर येतो. सँडविच चांगले नसते म्हणून ती सदावरती ओरडू लागते व सदाही तिच्याबरोबर वाद घालतो. इकडे असंच मिळते म्हणून तो म्हणू लागतो. पण नैना त्याच्याशी वाद घालण्यात नैना म्हणते, मी कोण आहे तुला माहीत नसेल, पण मी तुला सांगते की माझ्याशी अजिबात वाद घालायचा नाही, असे म्हणून ती त्याच्या डोक्यावरती प्लेट फेकून देते. तर सदाला दुखापत होते. नंतर कला आणि सानिकाला एकत्र बघून अद्वैत विचारू लागतो, तुझं इथं काय काम आहे, तू काम सोडून गप्पा मारत बसली आहेस का, म्हणून तिला रागवत असतो. तर कला म्हणत होती की आम्ही 2च मिनिटे बोलत होतो, तेही जाता जाता मला दिसली म्हणून. तर यावरती अद्वैत खूप रागवतो आणि म्हणतो, 2 मिनिटेसुद्धा खूप आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे चांदेकरचं ऑफिस आहे. तू काय करायचं ते मला अजिबात शिकवू नकोस. तू तुझं काम करून पटकन निघून जा, कलाला अद्वैत म्हणत असतो. तर कला म्हणते, हो मी जाणारच आहे. माझे जे काम होते ते तर मी आता केले आहे. आणि कलाही रागवते अद्वैतवरती आणि तेथून जाण्यासाठी घरी निघते. नंतर सदा हा अद्वैतला दिसतो व अद्वैत तिची चौकशी करतो आणि तो म्हणतो, हे काय झालं आहे तुला कसं काय हे लागलं, म्हणून त्याची चौकशी करतो. तर दुसऱ्या स्टॉपमधील मुलगा सांगतो की नैना मॅडमने याला मारले आहे प्लेट फेकून. आणि का मारले आहे कारण विचारता तो सांगतो, सँडविच त्यांना आवडलं नाही म्हणून त्याच्यासाठी तिने ही प्लेट तिच्या डोक्यावरती मारली आहे. तर इकडे कलाचे आई बाबा दुःखात असतात. आता हा खर्च कसे भागवणार म्हणत असतात. आणि कलाची आई म्हणत असते, आपण जे पापड विकले आहेत त्याचेसुद्धा पैसे आपल्याला येणे बाकी आहेत, पण आपण जो माल आणला आहे त्याचे पैसे द्यायचे आहेत, आता आपण काय करायचे, असे म्हणत असतात. तोपर्यंत गुंड्या म्हणते, मी एका दुकानातून तुला माल आणून देते, आपण कसं तरी करूया. म्हणून ती एका मित्राला घेऊन दुकानदाराकडे जाते माल आणण्यासाठी. इकडे गुंड्या माल आणण्यासाठी ज्या दुकानात जातो तो मालकसुद्धा उधार द्यायला तयार नसतो आणि जो मुलगा बरोबर गेलेला असतो तो मुलगा त्या
करत असतो. तर तो मालक म्हणतो की तू याचे पैसे भरणार आहेस का? तर हा मुलगा म्हणतो माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत. यावरून त्यांच्यामध्ये वाद होतात. वाद होत असताना गुंड्या आणि त्या मालकाचे हातापाई होते. यामध्ये सोहम येतो आणि बघतो की हे काय चालले आहे. माल तो ढकलून देतो. त्यातील तांदूळ थोडेसे सांडतात. तर सोहम येऊन म्हणतो ही काय बोलण्याची भाषा आहे का? मी कोण आहे तुम्हासनी माहिती आहे का? मी चांदेकर आहे आणि तुम्ही चांदेकर मेन्शनमध्ये या, तुम्हाला काही ते सांगतो. आणि त्याचे पैसे भागवून सोहम तिथून निघून जातो. तर अद्वैत घरी येतो व नैनाला हाक मारू लागतो. तेवढ्यात घरातील सर्वजण एकत्र येतात. तर नैना म्हणते काय झालं आहे? तर अद्वैत म्हणतो तू आज सदाला का मारलेस? तर नैना म्हणते हा सदा कोण? मी त्याला ओळखतही नाही आणि मी त्याला कशाला मारेन? तर अद्वैत म्हणतो जो व्यक्ती म्हणजेच सँडविच घेऊन आला होता तो ऑफिसमधील एक सदस्य आहे. तू त्याच्याशी असं बोलू शकत नाहीस. तो आमचा एक स्टाफ आहे. तर नैना म्हणते तू माझ्याशी असं का बोलत आहेस? मी एवढं यामध्ये काय केलं आहे? तेव्हा नैना म्हणते की तूही त्यांच्यावरती ओरडतच होतास की. तर तर यामध्ये आबा आणि काकासुद्धा बोलू लागतात. आबा अण्णा म्हणते मी या घरची सून आहे ना, मला माझा हक्क मिळायला हवा असे नैना खूप काही बोलत असते. हे सर्व ऐकून कलाला धास्तीच बसते व तिला आश्चर्यसुद्धा वाटत असते. नैना म्हणते की हाताखालच्या माणसांना डोक्यावरती बसले की ते आपल्या डोक्यावरती मिरे वाटू लागतात, म्हणून आपण त्यांच्या लायकीत ठेवायचे असते. हे ऐकून आबा आणि काका अद्वैत खूप शॉक होतात आणि आबा ओरडू लागतात. तू या घरची सून आहेस म्हणून आज ऑफिसमध्ये आलीस, पण इथून पुढे तू ऑफिसमध्ये यायचे नाही. हे कसले वागणे आहे? नैना म्हणते मी विशेष असं काही केले नाहीत. आबा तिला गप्पच बसवतात. पुढे अद्वैत म्हणतो हे वाकली आहेस ते अजिबात चांगलं नाही. त्याने जर पोलिसात तक्रार केलीस तर तू काय करणार आहेस? तुला अक्कल आहे का? जरा तरी डोक्याचा वापर करत जा. व कलासुद्धा म्हणतेच ताई हे वागणे अजिबात बरोबर नाही. तू चांदेकरच्या माणसांना असे बोलू शकत नाहीस. तो एक चांदेकर मेन्शनचा सदस्यच आहेस. तू एका सँडविचसाठी असं का बोलत आहेस? एक सँडविच मिळालं नाही तर एवढं काय बिघडलं आहे? आणि नैना ही कलाला सुद्धा ऐकवते आणि तिला गप्पच बस, काही बोलू नको असे म्हणून सुनवते. आणि नैना म्हणते तू काहीही मध्ये बोलायची गरज नाही. जे काय आहे ते माझं मी बघून घेते. नंतर आबा म्हणतात की तू या कलेकडून काहीतरी शिक. तुझी छोटी बहीण आहे ना, सुनेची सर्व कर्तव्य पार पाडते, तसं तूही काहीतरी करून दाखव आणि मग माझ्याशी हक्कची भाषा बोल. म्हणून आबा तिला बोलू लागतात व तिथून सगळे निघून जातात. नंतर अद्वैत आणि रूममध्ये येत असतात. या मालिकेचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.